नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव. आपल्याला ह्या वर्षापासून म्हणजे ह्या 2017च्या जानेवारी बॅचपासून जे लर्नर आपण कन्फर्म केलेले आहे ते कन्फर्म केलेले लर्नर आपल्याला जर डाउनलोड करायचे असतील, अर्थात LF द्वारे, तर त्या अगोदर आपल्याला सोलरवर ग्रुपमध्ये त्यांचं आपल्याला कन्व्हर्शन करावं लागेल. याचा अर्थ असा आहे की ज्या लर्नर कन्फर्म झालेले आहेत त्यांना आपल्याला कुठल्या विशिष्ट बॅचमध्ये, त्या बॅचच्या स्लॉटमध्ये आपल्याला टाकावं लागतील. तर ते कसं टाकणार त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये सुरुवातीला आपण बॅच निवडणार. डाउनलोड कोर्स, त्या अगोदर एक अजून महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये. तर डाउनलोडच्या कोर्सच्या संदर्भात, कारण आपला लॅब सेशन आणि क्लासरूम सेशन हे दोन विविध राहणार आहे, तर त्यामुळे डाउनलोड कोर्स आपल्याला प्रथमतः करावा लागेल. तर तो डाउनलोड कोर्सवर मी क्लिक करतो आहे. याच्यामध्ये बघा अशी लिस्ट येते, पूर्वी असं यायचं नाही. तर या लिस्टमध्ये बघा MSCIT क्लासरूम आणि MSCIT लॅब ह्या दोघांना आपण क्लिक करणार, कारण हे कोर्स आपल्याला डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर खाली तळाशी जसं आपण सबमिट कराल किंवा डाउनलोडला क्लिक कराल तरी प्रोसेस चालू होईल. बघा MSCIT क्लासरूम DB ऑपरेशन इथे प्रोग्रेस आहे. पुढच्या स्लाईडवर येईलच क्लासरूमच्या संदर्भात आणि लॅबच्या संदर्भात. तर बघा क्लासरूमच्या संदर्भात हे 53 आउट ऑफ 53 आलेले आहे आणि कोर्स डेटासुद्धा तेवढा सक्सेस झालेला आहे. कोर्स फाईलसुद्धा 4ला 4 सक्सेस झाल्या आणि पुढे लगेच तो MSCIT लॅबकडे चाललेला आहे. तर लॅबसुद्धा या ठिकाणी सक्सेस झालेला. तर अशा पद्धतीने मित्र हो, पहिल्यांदा कोर्स आपण डाउनलोड करून घेणार. कोर्स डाउनलोड केल्यानंतर ह्या लिस्टमधून जर तुम्ही पुन्हा गेले तर त्या लिस्टमध्ये तो कोर्स दिसणार नाही. म्हणून कोर्स डाउनलोड करताना पूर्ण डाउनलोड करा, अन्यथा पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट किंवा तयार होतील. म्हणून ते पेशन्स ठेवा, कारण बराच कधी कधी वेळ लागतो क्लासरूम आणि लॅब सेशन डाउनलोड करायला. तर ह्या लिस्टमध्ये ते नसतील असं मला सांगायचं होतं. त्यानंतर आपण डाउनलोड लर्नर डेटावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट डाउनलोड डेटा क्लिक नाही होणार. मी इथे जरा वेगळं सांगू इच्छितो. आपण सोलरवर जा. सोलरवर आपण जर ॲडमिशनवर जर आलो, लर्नरवर जाऊन लर्नर मॅनेजमेंटवर जर आलो, तर इथे बघा लर्नर ग्रुप सिलेक्शन दिलेलं आहे. तर इथून तुम्हाला कन्फर्म केलेले लर्नरचे ग्रुप सिलेक्ट करायचे, म्हणजे ते त्यांना कुठल्या कुठल्या बॅचमध्ये टाकायचं आहे असा त्याचा अर्थ होतो. तर मी क्लिक करतो लर्नर ग्रुप सिलेक्शनला. इथे आपला कोर्सचा निवडायचा आणि बॅच निवडायची, सबमिटचं बटन प्रेस करायचं. हे बघा या ठिकाणी ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C असं संपूर्ण वर्णन आहे. अलोटेड म्हणजे किती विद्यार्थ्यांना तुम्ही ह्या बॅचमध्ये टाकलेलं आहे असा तो नंबर येईल. आणि अवेलेबल सगळीकडे 10 दाखवलेलं आहे, कारण 10 जागा एका लॅबमध्ये आता ह्या 2017 पासून आपल्याला रिन्युअलमध्ये पण आपण ऐकलं असेल किंवा अनुभवलेलं असेल की ह्या 2017 पासून लॅबमध्ये आणि क्लासरूममध्ये 10 विद्यार्थ्यांची संख्या असेल. तर आपल्याला समजा म्हणजे म्हणून ते 10 दिलेलं आहे या ठिकाणी. आणि क्लास तुमचा स्टार्टिंग टाइम अर्थात यांनी 6 वाजेपासून बॅचेस इथे दिलेल्या, आपण 6ची पण बॅच घेऊ शकतो. आपल्याला कल्पना असेल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याकडे भरपूर बॅचेस असतात, त्यामुळे सकाळची 7ची तर बॅच सर्वदूर असते, पण काही ठिकाणी असं ऐकण्यात आहे की सकाळची 6ची पण बॅच असते. म्हणून आपल्याला फार आनंद होतोय की त्यांनी ती बॅचसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पुरवलेली आहे रात्री 8 वाजेपर्यंत. तर आपण एक कुठल्याही बॅचला जर आपण क्लिक केलं त्याच्या अगोदर तिथे त्यांची स्टार्टिंग टाइम सांगितलेला. फॉर एक्झाम्पल आपण घेतोय याला ग्रुप A म्हटलं, 6ची बॅच आहे, 7 वाजता ही संपेल. याचा टाइम जो आहे हा क्लासरूम सेशन आणि नंतर मग प्रॅक्टिकल सेशन म्हणजे लॅब सेशन 7 वाजता चालू होईल आणि 8 वाजता तो संपेल. मी कुठल्या याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला ही लिस्ट येईल सगळ्यांची. सॉरी, इथे आयकॉन येतात, इथे चौकोन येतात, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे सगळे कन्फर्म लर्नरचे नावं येतील मित्र हो. आणि ते कन्फर्म लर्नर मी इथे दाखवू शकत नाही, आपलं व्हेरी सॉरी. तर या ठिकाणी आपल्याला छोटेसं एका दिसतं, इथे बघा आयकॉन दिसतं, इथे सॉरी इथे चेकबॉक्स दिसतं आहे. इथे त्या त्या विद्यार्थ्याला क्लिक करायचं आणि तो विद्यार्थी कुठल्या बॅचला अलाउड होईल इथे दिलेलं आहे. अलोटेड 1, क्लास टाइम त्याचा 8 आणि आता 9 विद्यार्थी ह्या बॅचमध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये, ग्रुप C नावाच्या ग्रुपमध्ये अवेलेबल आहे. तर असं एक 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 विद्यार्थी निवडता आपण
पुढे पुन्हा क्लिक केलं, पुन्हा ते येईल. मी वेगळी बॅच निवडली, इथे ग्रुप जी निवडला. इथे अवेलेबलची संख्या 10 आहे, म्हणजे एका बॅचमध्ये आपण 10 मॅक्सिमम विद्यार्थी टाकू शकतो. आणि किती तुम्ही त्या बॅचमध्ये टाकले त्याची संख्या आपल्याला इथे बघायला मिळेल. आय एम व्हेरी सॉरी, पुन्हा एक वेळा याच्या पुढे चौकोन येतात. या चौकोनाच्या वर जर आपण क्लिक केलं म्हणजे चेकबॉक्स येतो, तर ती बॅच खाली सबमिटचं बटन येतं की तो त्या बॅचला तो सबमिट होतो किंवा त्या बॅच त्याच्या नावाने रजिस्टर होते. त्यानंतर एकूण पूर्ण याच्यावर जर आले तर आपल्याला बॅचचे डिटेल्स पण मिळतात की 1 वाजेची बॅच आहे, त्या 1 वाजेच्या बॅचला हे असे असे विद्यार्थी आहे, म्हणजे 1 ते 2 किंवा काय हे सगळं दिलेलं आहे बघा. सोनवणे स्वप्नील जे जे आपण त्या ठिकाणी सांगितले ते. एक वेळा बॅच अलाउड केल्यानंतर ती बॅच बदलवता येत नाही किंवा ती बॅच चेंज करता येत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. सगळे विद्यार्थी झाल्यानंतर जर पुन्हा आपण तिकडे जर आलो म्हणजे या ठिकाणी ग्रुप सिलेक्शनला, तर तो इथे कुठलीच विद्यार्थी उपलब्ध आहे असा सांगत नाही आहे, इथे ब्लँक दिसेल. तर हा जो काही प्रकार होता, या प्रकाराला कशा पद्धतीने विद्यार्थी हे ग्रुपमध्ये आपण टाकायचे याबद्दलचं हे व्हिडिओ दर्शन होतं. आपल्याला हे समजलं असेल. धन्यवाद. नाईस टू मीट यू.